गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एक व्हिडिओमध्ये। तर सध्या मी आहे वाराणसी जंक्शनला आणि आत्ता वाजले सकाळचे 5:30 आणि आजपासून आपली सोलो इंटरनॅशनल पहिली ट्रिप चालू होती आहे। तर मित्रांनो, आता आपली ट्रेन येईन काही अवघ्या 10 ते 15 मिनटात इंटरसिटी आणि इथं जाणार आहोत आपण गोरखपूरला। गोरखपूरनंतर आपण पुढे जे काही वाहन मिळेल जसं की टॅक्सी, बस वगैरे त्याने जाणार आहोत आपण सनोली बॉर्डर आणि बॉर्डर क्रॉस करणार आहोत। तर मित्रांनो, उतरलो आता गोरखपूर जंक्शनला। ही बघू शकता, ही ट्रेन आहे गोमती गोरखपूर बनारस इंटरसिटी ट्रेन आहे ही। तर आपल्याला आता जायचं आहे सनोली बॉर्डरसाठी आणि जिथं कुठं गाड्या लागतात तिथं जायचं। तर सर्वात प्रथम आपल्याला 2 कामं करायचे आहेत। एक म्हणजे ATMमधनं कॅश काढायची आहे आणि दुसरं म्हणजे सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे, तेव्हा आधी जेवण करायचं। तर स्टेशनच्या बाहेरच साधारणतः 500-600 मीटरवरच आपल्याला सलोनी बॉर्डरसाठी गाडी किंवा बस किंवा टॅक्सी वगैरे मिळून जाईल। तर बघूया आपण काय मिळते काय नाही। तर चला जाऊया पटकन, आधीच उशीर झालेला आहे आपल्याला। तर पडतो आता स्टेशनच्या बाहेर, हे आहे गोरखपूर स्टेशन। इकडनं आपल्याला जायचं बाहेर, इकडनं पुढे जाऊन राईड घ्यायचा आहे। तिथंच आपल्याला समोर पुढे जाऊन राईड घ्यायचं आपल्याला। राईड घेऊन बाहेर मेन रोड लागेल आणि त्या चौकातच आपल्याला मिळून जाईल। सकाळ काही एक घास खाल्ल्यानंतर नाही पाणी पिलं होतं, आत्ता पाणी जस्ट घेतलं, पाणी पिलं आहे आत्ता आणि जातोय आपण बाहेर। हे बघू शकता, हे स्टेशन आणि इथनं आपल्याला जायचं आहे। तर राईड घेऊन बाहेर समोर गेलं की 200-300 मीटरवरच चौक लागेल आपल्याला, तिथं आपल्याला मिळून जाईल सनोली वगैरेसाठी गाडी। तर अजूनही आपल्याला ATM मशीन सापडलेलं नाही। एक जण बोलला आहे की इकडं आहे म्हणून, 4 नंबर गेट आहे तिथे आहे बघा, इथं आहे SBIचं ATM दिसतंय। इथं आपण कॅश काढूया, कारण पुढे नंतर आपल्याला कॅश काढायला नाही भेटणार। तर काढलेत आपण कॅश आणि जेवढी कॅश काढली ना तेवढाच कॅशमध्ये आपल्याला पूर्ण नेपाळ ट्रिप करायची आहे। आणि व्हिडिओच्या किंवा सिरीजच्या नंतर तुम्हाला सांगेन की मी किती कॅश काढली होती आणि किती कॅशमध्ये आपण बजेट ट्रॅव्हल केलेली आहे, कारण की ही सिरीज जी आहे आपली ती बजेट ट्रॅव्हल्सची आहे। आणि इथं बघू शकता, हा आहे महाराणा प्रताप चौक आणि याच्या अपोजिट आपल्याला मिळून जाईल सनोलीसाठी टॅक्सी किंवा बस। ह्या बसेस दिसतात तुम्हाला समोर, तिथनं मिळून जाईल आपल्याला सलोनीसाठी बसेस। पण त्याआधी अशी भूक लागली आहे जोरात, काहीतरी खाऊन घेऊया आणि नंतर आपण गाडीकडे बघूया। बिहारी भोजनालय मित्रांनो, स्टेशनच्या समोर हे महावैष्णव हॉटेल आहे, तिथं आलेलो होतो आपण आणि आपण मागवलेली आहे पनीर थाली 120 रुपयामध्ये। 4 रोटी येते, भात, डाळ, पनीर सब्जी आणि पापड। आणि ही आली आपली व्हेज थाली, त्यामध्ये आहे पनीर भाजी, सोयाबीन भाजी, डाळ, भात, रोटी, 4 आणि सलाड आलेले आहे, चटणी आणि इकडं आले पापड। आता जस्ट पोट भरून असं जेवलेलं आहे, कारण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं। हे बघू शकतात माझ्या मागेच हॉटेल आहे
महावैष्णवी हॉटेल आणि हा चौक महाराणा प्रताप चौक आणि इकडे स्टेशन. अगदी स्टेशनच्या समोरच महाराणा प्रताप चौक आहे आणि त्याच्या समोरच हे हॉटेल्स आहे आणि इथं पूर्ण शुद्ध शाकाहारी मिळतात. आणि आपल्याला जायचं आहे बघा, जी समोर बस दिसते ते एक ऑप्शन आहे आणि दुसरी आहे इकडं टॅक्सी वगैरे लागली तिला पण जातं. तर आपल्याला लवकरात लवकर जायचं आहे त्यामुळे आपण जाणार आहोत टॅक्सीनंच. भेटलेलं आहे आपल्या टॅक्सीवालं, हे बघू द्या टॅक्सी कशी आहे. प्राइवेट गाड़ी में बैठा रहा है. सोनौली है का सनौली है? हाँ वही सोनौली सोनावली. सोनावली. हाँ हम लोग सोनौली सोनौला बोलते सब बोलते. सोनाली नहीं है ना. एक आदमी हो रहा है. सनौली बॉर्डरला जाण्यासाठी इथनं टॅक्सी ही बघू शकता तिथं आहे बलेनो कार. तिनं जाणार आपण सनौली बॉर्डरला आणि ती घेतात आपल्याकडनं प्रत्येकी पर पर्सन 300 रुपये. आणि कारण हेच की टॅक्सी करण्याचं आपल्याला लवकरात लवकर तिथे पोहोचायचं आणि लुंबिनी साधारणतः 1 तास झालेले आपल्याला निघून आणि इथं स्टॉप घेतलेला आपल्या ड्रायव्हरला. इथं बघू शकता इथं एक छोटंसं हॉटेल आहे, ते समोसा कचोरी गरम गरम मिळते आणि हे हायवे लागत गाव आहे. वैकुंठपूर म्हणून गावाचं नाव आहे आणि मी जेवून निघालो होतो त्यामुळं काही खाल्लं नाही आणि आता टेस्टिंग. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहेत सनौली येथे आणि इथला तुम्ही परिसर बघू शकतात. पूर्ण बाजार एरिया आहे, इकडे पूर्ण मार्केट आहे कारण की नेपाळी वगैरे सगळे इकडे येऊन सामान खरेदी करून जातात. इकडे स्वस्त सामान मिळतं त्यामुळे ते इथं येऊन खरेदी करतात. मी पण आत्ता एक ब्रश घेतलेला आहे आणि एक पेस्ट घेतलेली कारण आपली राहिली होती वाराणसीमध्ये बेस्ट ब्रश आणि पेस्ट तिथेच सुटलं होतं. तर आपण बॉर्डर क्रॉस करूया आणि पुढचं माहिती तुम्हाला सांगतो. साधारण इथून 200-300 मीटरवर बॉर्डर असावी असं मला वाटते. कदाचित तिथून दिसेल पण हां समोर दिसते ती बॉर्डर. स्वागत आहे मित्रांनो आपलं नेपाळ भैरवा येथे. आणि एवढी स्मूथ प्रोसेस होती ना आपली, काही नाही. फक्त तिथनं आपण आलो एंट्री केली, त्यांनी फक्त आपल्याला आधार कार्ड बघितलं आणि जा म्हणतंय. एवढी स्मूथ म्हणजे काय, म्हणजे असं वाटलं पण नाही आपण की आपला इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करतो आपण. आणि फार म्हणजे फार स्मूथ होती. तर ही आहे नेपाळ इंडिया बॉर्डर आणि इकडं आपल्याला बसेस मिळू शकतात. काठमांडू पोखरा जिथे कुठे जायचं आपल्याला तिथून बसेस मिळतात. आणि ह्या साईडला आहे बघा, तुम्हाला दाखवतो हे भैरवा कस्टम ऑफिस. इथं पास बनतो पास जे की हे माझ्या मागे बघू शकतात. भैरवा कस्टम ऑफिस आहे जे की आपण भारतातून गाडी वगैरे घेऊन येतो, 2 व्हीलर 4 व्हीलर किंवा जी कोणी मोठी गाडी असेल तर इथं आपल्याला ते परमिट काढावं लागतं आहे. 7 दिवसाचं मिनिमम परमिट असतं आहे, मॅक्झिमम 7 दिवसाचं परमिट असतं आहे. इथं परमिट काढू शकतो आपण आणि त्यानंतर आपण नेपाळमध्ये गाडी घेऊन एंटर करू शकतो.